धारणी तालुक्यामध्ये शासनाकडून अधिकृतरित्या रेती घाटांचे लिलाव करण्यात आल्यानंतरही अधूनमधून रेती तस्कर अवैधरित्या नदीपात्रातून रेती तस्करी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांना प्राप्त झाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी मुख्यालयापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावरील नरवाटी गावाजवळून वाहणाऱ्या गडगा नदी पात्रामध्ये मंडळ अधिकारी जी.ए. कुंबरे, मंडळ अधिकारी पी.व्ही. भुयार आणि तलाठी तायडे यांच्या चमूने धाड टाकली असता त्या ठिकाणी MH27 BA 2435 क्रमांकाचा फार्म ट्रॅक ट्रॅक्टर अवैध रेती तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आले होते। अवैध रेती तस्करी करणाऱ्यांकडे कोणत्याच प्रकारची परवानगी नसल्यामुळे घटनास्थळी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आलेला असून ट्रॅक्टर चालक नितेश रामपाल भिलावेकरच्या मदतीने हा ट्रॅक्टर तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आलेला आहे। अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचे मालक राजेश नारायण गाडगे राहणार शिरपूर असून तहसील विभागाकडून अवैधरित्या रेती तस्करी केल्याप्रकरणी महसूल अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे। ही कार्यवाही तहसीलदार प्रदीप शेवाळे तसेच नायब तहसीलदार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून धडक कार्यवाही केल्यानंतर तालुक्यातील समस्त रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।